नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 बघू. काही प्रॉपर्टी बघितल्या होत्या, कॉनवर्स आपण बघितले होते, त्याच्यावर आधारित आहे तर त्या बघायचे. तर पहिला प्रॉब्लेम मी रीड करतो. इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज अ पॅरलेलोग्राम. ABCD पॅरलेलोग्राम दिलाय and P and Q are the midpoint of AB. P हा AB चा मिडपॉइंट आहे आणि Q हा DC चा मिडपॉइंट आहे. लक्षात घ्या. Prove that quadrilateral APCQ is a parallelogram. ABCD parallelogram दिला बघा. गिवन मध्ये काय दिलंय? इन फिगर quadrilateral ABCD is a parallelogram. Given is a parallelogram. Therefore AB parallel to कोण असेल? AB parallel to DC parallelogram आहे and AB equal to DC. ही काय? ही डेफिनेशन आहे आणि ही काय? ही प्रॉपर्टी की तो पॅरलेलोग्राम आहे. करेक्ट. AB parallel to DC नाही, AB equal to DC. मी काय करतो? मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय हाफ. हाफ AB इज इक्वल टू हाफ DC. पण हाफ AB म्हणजेच कोण? P तुम्हाला दिले. P इज मिड पॉइंट ऑफ AB गिवन इज इक्वल टू AP. हाफ AB म्हणजेच कोण होईल? AP. and half DC म्हणजेच कोण? हाफ DC म्हणजेच कोण? QC is equal to QC. इथे कंसात वाटल्यास P and Q are midpoints of AB and DC. म्हणून ते अर्थ झाले. लक्षात घ्या. but AP parallel to QC. मला सांगा AB DC ला पॅरलल आहे म्हणजे त्याचाच भाग कोण आहे? AP पॅरलल टू QC. AB DC ला पॅरलल आहे म्हणजे त्याचा तुकडा हा राहिलेला भाग हा सुद्धा कसा असेल? पॅरलल असेल. करेक्ट. आणि मग काल एक शेवटची प्रॉपर्टी बघितली होती काय? इफ one pair of quadrilateral is parallel or congruent then it is parallelogram. थेरम म्हणा, काही म्हणा, प्रॉपर्टी नाव नाही म्हणून आपण लिहिले की ज्या क्वाड्रिलॅटरची पुन्हा एकदा सांगतो ABCD पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. म्हणजे AB पॅरलल टू कोण झालं? DC. AB parallel to DC. त्याचाच पार्ट AP parallel to कोण होईल? QC. Also AB equal to DC. Property. Opposite sides of parallelogram. पण दोन्ही बाजूला हाफ ऑफ AB हाफ ऑफ DC. हाफ ऑफ AB म्हणजेच कोण? AP. आपल्या कामात घेतलं. हाफ ऑफ DC म्हणजे QC. मग इन क्वाड्रिलॅटर APCQ AP equal to QC वर दाखवले आपण and AP parallel to QC. करेक्ट. आणि म्हणून देअरफॉर आपण डायरेक्ट लिहू शकतो देअरफॉर क्वाड्रिलॅटर काय म्हणतात? APCQ इज पॅरलेलोग्राम. करेक्ट. त्या अटीत बसली. शेवटची प्रॉपर्टी इथे यूज केली. लक्षात घ्या. सिंपल आहे, नीट लक्षात ठेवा. ओके. खूप सोपे. 9th स्टँडर्डला प्रॉपर्ट्या कशा यूज करायच्या एवढंच नीट लक्षात घ्या. जास्त डोकं लावू नका. ह्या कामाला येणार आहे. प्रॉपर्ट्या यूज कशी केली इथे मी कोणता वापरला? इफ वन पेअर ऑफ क्वाड्रिलॅटर इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. एकच जोडी तीच पॅरलल आणि तीच कॉन्ग्रुएंट असेल तर तो कोणता क्वाड्रिलॅटर? तो पॅरलेलोग्राम. त्याचा इथे यूज केलेला आहे. पुन्हा डेफिनेशन वापरली. हा पॅरलेलोग्राम आहे म्हणजे त्याच्या अपोजिट साइड पॅरलल आहेत आणि त्याच्या अपोजिट साइड कशा आहेत? कॉन्ग्रुएंट सुद्धा आहेत. लक्षात घ्या. ओके. आता दुसरा एक याच्यापेक्षा सिंपल क्वेश्चन आहे. आपण तोही बघू. काय म्हणतो बघा. युजिंग द अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम. मी रीड करतो दोनदा तीनदा टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. दुसरा क्वेश्चन खूप सिंपल आहे.
using the opposite angle test for parallelogram prove that every rectangle is parallelogram. आता रेक्टँगल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ईच अँगल कसा असतो 90 डिग्री असतो. रेक्टँगलचा प्रत्येक कोन काय असतो 90. काय एव्हरी मग काय होईल गिवन क्वाड्रिलॅटर ABCD इज अ रेक्टँगल. काय प्रूव्ह करायचे आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय की क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरललोग्राम. प्रूफ खूप सिंपल आहे. तो काय लागायचा तो पॅरललोग्राम. प्रूव्ह एव्हरी रेक्टँगल इज पॅरललोग्राम. अपोजिट अँगल प्रूफ खूप सिंपल आहे. इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD is parallel is a rectangle given. Therefore measure angle A equal to measure angle B equal to measure angle C equal to measure angle D equal to 90 आपल्याला माहित आहे रेक्टँगलचा प्रत्येक कोन किती मापाचा असतो 90 डिग्री असतो लक्षात घ्या. आणि मग अपोजिट अँगल काय झाले therefore measure angle A plus measure angle C equal to किती झाला. so measure A equal to measure angle कोण झाला angle measure angle A equal to measure angle A equal to measure angle C equal to 90 degree. opposite angle congruent है angle measure angle B equal to measure angle D equal to 90 degree. therefore काय म्हणता है opposite angles of quadrilateral are congruent then it is parallelogram. आठवीत बसले आपण काय करायचं प्रॉपर्टी थेरम काही म्हणा टेस्ट फॉर पॅरललोग्राम. आणि देअरफॉर मग काय म्हणता येईल मग क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरललोग्राम. सिंपल आहे. 2-2 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात. तिसरा एक क्वेश्चन बघूत आपण. खूप सोपा आहे थोडासा वेगळा आहे आपण तोही बघून टाकू. प्रॉपर्टी यूज कोणती केली कॉन्व्हर्स यूज केला. जर एखाद्या चौकोनाचे अपोजिट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटर काय असतो पॅरललोग्राम असतो. एव्हरी रेक्टँगल इज आल्सो पॅरललोग्राम. लक्षात घ्या कधीच्यालाही प्रत्येक आयत हा पॅरललोग्राम असतो पण प्रत्येक पॅरललोग्राम आयत असेलच असं नाही. ओके आता तिसरा नीट क्वेश्चन बघू. मी अगोदर फिगर काढतो तो रीडाई करतो. नीट लिहून घ्या तुम्ही टेक्स्टबुक जवळ राहू द्या. चौथा क्वेश्चन मी घेणार नाही फार महत्त्वाचा नाही. एका तुमच्या टेक्स्टबुक मधून तो म्हणजे आत्ताच्या सिलेबस मधून कॅन्सल केला असेल जास्त त्याचं डोकं लावू नका. आणि 5वा घेणार एवढे 4च प्रॉब्लेम घेणार आहे. एवढेच नीट बघा. क्वेश्चन 4 ची आवश्यकता नाही. सोपा आहे तोही पण वेळ वाया घालवायची गरज नाही. इन फिगर G the point of concurrence of median of triangle DEF triangle DEF हळू दाखव triangle DEF त्याची मीडियन आहे आणि अशी एक मीडियन इथून चालली लक्षात घ्या. टेक पॉइंट H H असा घेतलाय मी H टेक पॉइंट H ऑन DG इक्वल टू DG हा इथला G पॉइंट घेतलाय मी तर हा काय त्या मीडियन वरचा पॉइंट आहे. मीडियन म्हणजे काय आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि H असा घेतला असा कसा की DG इक्वल टू DG इक्वल टू GH DG इक्वल टू DH. फिगर थोडीशी नीट बघा. टेक पॉइंट H याच्यावर असा घेतला. पुन्हा रिपीट करतो काय म्हणतो नीट बघा. आता गणित नीट वाचतो. G द पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स
आता जीला काय म्हणतो, जिथं तीन मेडियन एकमेकाला छेदतात, ट्रायंगलला तीन मेडियन असतात, ज्या बिंदू छेदतात त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्फ्लुएन्स सेंट्रॉइड म्हणतो, जी ने डिनोट करतो. मग हा काय, जी आहे सेंट्रॉइड. यांचा रेशो माहिती आहे तुम्हाला 2:1 असतो. इथं ओ नाव ते वाटल्यास पाहिजे 2:2 काय असतो, ओ. इथं हे सुद्धा जोडून घेऊ आपण. असं फिगर दिली तुम्हाला. डीजी जसे जीओ हा रेशो 2:1 असतो, तुम्हाला दिलाय तुम्हाला इन ट्रायंगल DEF G is point, G is centroid म्हणा, centroid, त्याला centroid म्हणा. divides DO किंवा M म्हणा, इथं काय M मिड पॉइंट आपला GM divides DM as the ratio 2:1. म्हणजे त्याला आपल्याला असल्या DG GM 2:1. DG upon GM is equal to 2/1. DG equal to 2GM. याला एक नाव द्या, DG equal to 2GM. आता पुढे वाक्य काय दिले बघा. टेक पॉइंट H ऑन रे DG, रे हा वाढवलेला रे DG, such that D is between H and DG equal to GH. Also DG equal to काय म्हणतो, also DG equal to काय म्हणतो, कसं घ्या, DG equal to GH. DG अंतर आणि GH अंतर सारखं पाहिजे. DG equal to DH given. पण DG म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे, 2GM equal to GH. करेक्ट. फ्रॉम 1 समजून घ्या, पुन्हा रिपीट करतो वाटतं. पण 2GM equal to, मी GH ची सुद्धा फोड करतो. GH ची काय होईल, GM plus MH. मग हे GM ला इकडे आला म्हणजे किती होतं, 2GM minus GM equal to MH. GM equal to MH. 2 GM मधले एक GM, त्याला 2 नाव. GM equal to काय झालं, GM equal to तुम्हाला समजण्यासाठी GM equal to कोण झालं, MH. पुन्हा एकदा रिपीट करतो, नीट समजून घ्या. DEF हा ट्रायंगल आहे, DM ही त्याची मीडियन आहे. अशा तीन मीडियन ज्या बिंदूत छेदतात त्याला आपण काय म्हणले, सेंट्रॉइड म्हणतो, लक्षात घ्या. तर त्या जी सेंट्रॉइड आहे, जी डिवाइड्स DM into 2:1. M is the midpoint of EF होईल. DM मीडियन आहे म्हणजे M कोणाचा, EF चा काय झाला, मिड पॉइंट होईल, लक्षात घ्या. करेक्ट. आणि मग अजून काय झालं, 2:1. DG GM equal to किती झालं, 2:1. त्याला मी असं लिहिलं, DG upon GM equal to 2/1. हे GM तिकडे गेले, DG equal to 2GM. आता काय झाले तुम्हाला, also given दिले की DG equal to GH. DG अंतर आणि GH अंतर सारखे, थोडंसं इथं कमी जास्त झालंय, थोडीशी खाली रेट घ्यायला पाहिजे होते, हरकत नाही. DG equal to GH. मग DG ला मी लिहिलं, याच्यावरून घेतलं 2GM equal to GH. GH ची फोड केली, GH ची फोड काय होईल, GM plus MH. बघा GH ची फोड काय, GM, हे GM चं पक्षांतर झालं इकडं, 2GM minus GM equal to MH. करेक्ट. याला 2 नाव द्या. नाव इन क्वाड्रिलॅटर कोणता, जो विचारलाय तोच. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, GEHF बघा. नाव इन क्वाड्रिलॅटर GEHF. काय दिले, GM equal to MH. from 2. Also EM equal to कोण,
एम एफ कंसातल्या डीएम इज मीडियन, डीएम इज मीडियन. मीडियनची व्याख्या काय की ई डी जी काय होतं एम इक्वल टू एम एच. ही डीएम ही ती मीडियन. मीडियन म्हणजे काय वर्तुळाचा सॉरी ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडचा मिड पॉइंट यांना जोडणाऱ्या सेगमेंटला मीडियन म्हणतात. म्हणजेच एम इज मिड पॉइंट ऑफ ईएफ आहे. म्हणजेच ईएफ इक्वल टू एम. म्हणजेच या क्वाड्रिलॅटरचा दोन्ही डायगोनल काय कर डायगोनल देअरफॉर डायगोनल बायसेक्ट डायगोनल्स बायसेक्ट सेक्ट ईच अदर. Therefore, मग म्हणता येईल आपल्याला if diagonals bisect each other, then it is parallelogram. Therefore, quadrilateral GEHF is a parallelogram. काय केले ते फक्त लक्षात घ्या. प्रॉपर्ट्यांचा यूज कसा करायचा हे शिका. चौथा आहे प्रॉब्लेम विनाकारण वेळ घालवणार नाही. काही माझ्यामध्ये तुमच्या सिलेबस मध्ये सुद्धा नसणार आहे तो. पाचवा महत्वाचा आहे आपण तो घेऊ आणि मग इथं थांबू. याच्यानंतर मात्र पुढच्या तासाला आपण 3 प्रॉपर्टी आहेत रेक्टँगलच्या, रोम्बसच्या आणि स्क्वेअरच्या आणि एक्झरसाइज आपण घेऊ. हा प्रॉब्लेम नीट समजून घ्या. 5th नंबरचा एक घेतो. खूप सिंपल आहे. यूज काय करायला हे नीट लक्षात घ्या. ओके. लास्ट क्वेश्चन बघू. 4th बघायची गरज नाही, बघू नका. इंटरेस्ट असेल तर करा. फारच इंटरेस्ट असेल तर पुन्हा विचारा मला, मी समजून सांगेन वाटल्यास. इन फिगर PQRS. आता इथं क्वाड्रिलॅटर दिलाय पुन्हा आता सारखा ABCD क्वाड्रिलॅटर दिलाय तुम्हाला. ABCD A, B, C and D आणि त्याच्यावर PQRS पॉइंट दिलेत. PQRS पॉइंट दिलेत. PQRS PQR आणि असे पॉइंट मी रीड करतो आता. In figure, if point PQRS are on the sides of parallelogram such that AP equal to BQ is equal to CR is equal to DS, then prove that quadrilateral PQRS is a parallelogram. हा पॅरलोग्राम दिलाय ना आपल्याला. PQRS पॅरलोग्राम दाखवायचा लक्षात घ्या. आणि मग आपल्या लक्षात येईल एक दाखवलं तरी आपलं काम होऊन जाईल की इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD is a parallelogram given. Correct. Therefore AB equal to असं म्हणून अगोदर इन फिगर हे घेण्यापेक्षा पॅरलोग्राम also AP equal to काय दिले AP equal to BQ equal to CR equal to DS given. त्याला किती नाव द्या 1. also AB equal to DC opposite sides of parallelogram. मी जी फोड करतो AB ची फोड करतो AP plus PB is equal to DC ची फोड करतो DR plus RC. पण AP इक्वल टू कोण आहे RC. AP इक्वल टू कोण आहे CR या सारखं नाही. AP आणि CR काय होते कठीण. PB इक्वल टू कोण आलं DR. याला एक नाव द्या. PP इक्वल टू सुद्धा कोण होईल DR होईल. लक्षात घ्या. तुम्हाला समजलं तुम्ही दाखवू नका. DR ही बाजू साठी. नाव इन ट्रायंगल
कशासाठी केला असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही बाजू सुद्धा 1 रुपये असं याचं हे सुद्धा दाखवते नाही. एस इक्वल टू कोणता गरज नाही, एक दाखवून आपण डायरेक्ट म्हणून टाकू शकतो. तर एस इक्वल टू क्यूएस सुद्धा आपल्याला दाखवता येईल की एडी इक्वल टू बीसी. मग त्याची फोड करा, एस प्लस एस डी बी क्यू प्लस क्यू सी, त्यात हे कट केलं आणि मग ह्या बाजू सुद्धा 1 रुपये आवश्यकता नाही. नाव इन ट्रँगल कोणता PBQ in triangle PBQ and in triangle PBQ घेतला तर कोणता घ्यायचा PBQ तर कोणता घेतला QC सॉरी PBQ इकडला अपोजिट घ्या PBQ आणि RDS सॉरी RDS in triangle PBQ बघा PBQ आणि दुसरा in triangle RDS करेक्ट. PB equal to DR from one angle B congruent to angle D, opposite angles of parallelogram, and BQ equal to कोण होईल DS. याला एक नाव दिले आपण, याला दोन नाव देतो. इथं दोन होते, इथं 1 इथं 2 करा. BQ equal to DS from 1. Therefore, triangle PBQ congruent to triangle RDS by SAS test. Therefore, काय म्हणतात SR equal to PQ किंवा PQ equal to SR. Corresponding sides of congruent triangle. Correct. Similarly, आता हे दोन ट्रायंगल सुद्धा दाखवून करता येईल, पण दाखवायची गरज नाही. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवतोय. Similarly, we can prove that असंच आपल्याला हे दोन ट्रायंगल पुन्हा एकदा रिपीट करतो की ABCD हा पॅरलेलोग्राम दिलाय तुम्हाला. AP BQ पुन्हा RC आणि ह्या साइड कॉन्ग्रुएंट दिल्यात करेक्ट. आणि ह्या कॉन्ग्रुएंट दिल्यानंतर आल्सो AB इक्वल टू DC अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम, त्याची फोड केली. AP प्लस PB इक्वल टू DR प्लस CR. AP आणि CR कॅन्सल होतात आणि PB इक्वल टू काय होईल बाजू दाखवली ही कॉन्ग्रुएंट. मग ह्या दोन ट्रायंगलचा मी विचार केला. इन ट्रायंगल PBQ आणि इन ट्रायंगल RDS बरोबर आहे का की सेट PB कॉन्ग्रुएंट टू कोण DR करेक्ट. एंगल B कॉन्ग्रुएंट टू D अपोजिट एंगल ऑफ पॅरलेलोग्राम, हा मोठा पॅरलेलोग्राम आहे. आणि DS इक्वल टू BQ एक वरून आपण दाखवलं. दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झाले SAS. एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की PQ इक्वल टू कोण होईल SR. असंच ह्या दोन ट्रायंगलचा एकत्र विचार करावा लागला. त्याच्यानं आपल्याला PS इक्वल टू सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट PS इक्वल टू QR. याला किती नाव द्या, याला एक नाव द्या, इथे किती नाव सॉरी याला 3 नाव द्या आणि इथे किती नाव द्या 4. From 3 and 4 काय म्हणताय ना आपल्याला की ज्या प्रॉपर्टी वापरली पुन्हा ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात तो क्वाड्रिलॅटर काय असतो पॅरलेलोग्राम असतो. क्वाड्रिलॅटर PQRS इज पॅरलेलोग्राम. परीक्षा झाली तर हा प्रॉब्लेम एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे करेक्ट. तर इथं प्रत्येक याच्यामध्ये आपण कॉन्व्हर्स कसे वापरले ते बघा, एक प्रॉब्लेम घेतलेला नाही. आता पुढच्या आपण प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर बघू आणि त्याच्यावर खूप सिंपल एक्सरसाइज आहे ती कंप्लीट करू.
मग ट्रॅपेझियम एक आहे, थोडासा मोठा चॅप्टर आहे, तर आपण हे कम्प्लीट करू. 10 तारखेपर्यंत तुमचं सगळं कम्प्लीट होऊन जाईल, लक्षात घ्या. मग पुढं ठरवू काय करायचं ते. ओके, थँक्यू.